एक धक्कादायक बातमी आहे ती औरंगाबादमधून। कौटुंबिक वादातून पोलीस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। चुलत भावांनी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बमणे यांचे हात तोडलेत। प्रकाश बमणे हे औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात कार्यरत आहेत। 27 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कृष्णा गंडे आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमका सगळा प्रकार काय आहे? दीपक, 27 तारखेची ही घटना आहे। दीपक बमणे जे आहे, प्रकाश बमणे जे आहेत ते 2008 पासून हर्सुल कारागृहामध्ये कॉन्स्टेबल म्हणून आहेत आणि त्यांचा घरचा वाद आहे। ते 27 तारखेला एका धाब्यावरती जेवण झाल्यानंतर घरी निघाले होते। दरम्यान रात्री रस्त्यामध्ये हर्सुल नाक्याच्या जवळ त्यांच्या घरच्या लोकांनी म्हणजे नातेवाईकांनी त्यांना अडवलं। नातेवाईक आहेत म्हणून ते थांबले आणि त्यानंतर तिथे असलेल्या एका मोटरसायकलवर काही आणखीन लोक आले आणि त्यांनी या कॉन्स्टेबल हल्ला करायला सुरुवात केली। कुऱ्हाडीने हा हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे जे हात आहेत ते त्याच्यावरती वार झालेले आहेत आणि एक हात जो आहे तो धडा वेगळा झालेला आहे। त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काल पोलीस स्टेशनमध्ये, हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली आहे। दीपक, कृष्णा, तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।